चर्चा करत असताना बाब क्रमांक 10, 11 आणि 12 यावर बोलत असताना गृह विभागाच्या मध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छिते की अमरावती शहर हे सर्वसामान्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही अमरावती शहर आहे आणि अमरावती शहर हे एक शांततापूर्वक शहर होतं. परंतु काही याच्यामुळे आज आपण बघतोय की दारूचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि दारूच्या प्रमाणाच्या माध्यमातून वाढल्यानंतर महिलांचे मोर्चे निघत होते. महिलांच्या कुटुंबाचं त्या ठिकाणी वाताहत होत होती म्हणून महिला त्या ठिकाणी मोर्चा काढत होते. परंतु आता त्याच्या पुढे सुद्धा आता या ठिकाणी हा शहरातला वाढलेला आहे की या ठिकाणी आज आपल्याला माहीत आहे की सांगावं असं वाटतं की आमच्या अमरावती शहराची कायदा व सुव्यवस्था ढासळली की आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण अमरावती शहरामध्ये आपण बघितलं तर रोज ड्रग्सचे प्रमाण वाढलेलं आहे. त्या ठिकाणी ड्रग्सचे प्रमाण असे वाढले आहे की आपण बघतोय की शाळेला लागत असणारे टपरे असेल, पानठेले असेल, त्या ठिकाणी सर्रासपणे त्या ठिकाणी त्या विक्री होत आहे. म्हणून येणारी ही जी नवीन पिढी आहे की ती पिढी बर्बाद होते की काय अशा पद्धतीचं वातावरण आमच्या अमरावती शहरामध्ये झालेलं आहे. आपल्याला सांगू इच्छिते की मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी आमच्या अमरावती शहरामध्ये नवीन CP साहेब आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये रोजच्या पेपरमध्ये येत होतं 10 लाखाचं ड्रग्स पकडलं, 20 लाखाचं, 50 लाखाचं, म्हणजे कोटीच्या वर या ठिकाणी ड्रग्स त्या ठिकाणी पकडले गेले आणि त्या ठिकाणी ते सराईत गुन्हेगार आहे त्यांना पकडण्यात आलं. आणि याच्यामुळे काय झालं की आज आपल्याला माहीत आहे की गुटख्याचे प्रमाण, ड्रग्सचं प्रमाण, MGचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये वाढलं आहे की या ठिकाणी ते कुठेही मिळतं आणि त्या माध्यमातून येत असणारं अमरावती शहराचं वातावरण ह्या ठिकाणी बदलत आहे. आज या ठिकाणी माफियाचं शहर झाले आहे की काय अशा पद्धतीनं या ठिकाणी आमचं अमरावती शहराचे होत आहे. कालच या ठिकाणी बातमी झाली, काल 6 जुलैला जवळपास 4.88 लाखाचा ड्रग्स पकडलं गेलं, गांजा पकडलं गेलं. म्हणजे रोज कुठली ना कुठली नवीन बातमी आणि ड्रग्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकडले जाते. आणि हे ड्रग्स कुठे मिळतात तर त्या ठिकाणी पानठेल्यावर, टपरीवर मिळत असताना त्या ठिकाणी जे काही गुन्हेगार आहेत त्याला त्यानंतर पकडले जाते आणि पकडल्यानंतर त्या गुन्हेगाराला शिक्षा देते आणि त्यानंतर बेलनंतर सोडले जाते. परंतु अशाने हे जे गुटख्याचं प्रमाण असेल, ड्रग्सचं प्रमाण हे वाढलेलं आहे, हे कमी करण्यासाठी शासन काय करत आहे. आणि आज मला या ठिकाणी शासनाला म्हणायचं आहे की या ठिकाणी जे ड्रग्स जे मुलांना पकडले जाते ते फार कमी वयाच्यातले 16 ते 17 वर्षातले मुलं त्या ठिकाणी पकडले जातात. आणि जे महत्त्वाचे जे ड्रग्स सप्लाय करतात त्यांना कधी पकडणार, कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या मुलांच्या हातामध्ये ड्रग्स दिला तर या ठिकाणी हा व्यवहार केला जातो. आणि त्यातून खऱ्या अर्थानं मला शासनाला विनंती आहे की या ठिकाणी आपण लक्ष घालून या ठिकाणी हे ड्रग्सचं आणि या ठिकाणी असणाऱ्या गुटख्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यासाठी त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन काय करणार आहे. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या ठिकाणी आम्हाला सगळं माहीत होते, पेपरमध्ये बातमी येते. मग पोलिसांचे जे खुफी आहेत यांना माहिती नाही आहे का, हे त्याच्याकडे लक्ष जाणून बुजून लक्ष देत नाही आहे की काय अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण. म्हणून मला या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करायची आहे की याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तशा सूचना द्यावा आणि या अमरावती शहरामधून हे ड्रग्सचं प्रमाण कसं कमी करता येईल, गुटखेदारी हे प्रमाण कसं होईल. कारण यातून अनेक प्रकार घडले. आजच 8 दिवसाच्या आधी एक ASI पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला, दिवसाढवळ्या खून झाला. म्हणजे पोलीस PSIचा जर खून होत असेल या माध्यमातून होत असेल तर म्हणजे किती गंभीर प्रकरण झाले. या माध्यमातून मधल्या पिरियडमध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी चाकूचे वार सुद्धा झाले, त्यानंतर गोळीबार सुद्धा अमरावती शहरामध्ये झालं आहे. म्हणजे अमरावती शहर हे कुठल्या गुन्हेगारीच्या माध्यमातून पुढे जात आहे की काय अशी पद्धतीचं वातावरण या ठिकाणी अमरावती शहरामध्ये झालं आहे. म्हणून याकडे सुद्धा शासनाने लक्ष देऊ आणि हा कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी आपल्याला कशी नियंत्रणात आणता येईल आणि त्यासोबतच अमरावती शहराचं वातावरण कसं आपल्याला करता येईल यासाठी प्रयत्न करणे आणि तशा सूचना करण्याची गरज आहे. म्हणून शासनाने त्यासोबत करावी. त्यासोबतच या ठिकाणी स्पा सारखे सेंटर उघडले जातात. मग स्पा सेंटर उघडण्यासाठी परमिशन कशी दिली जाते आणि परमिशन दिल्यानंतर अनेक स्पामध्ये मग धाडी टाकली जाते. धाडी टाकल्यानंतर तिथे ते पकडले जाते आणि मग पकडल्यानंतर मग त्याच्यावर कारवाई जाते. मग ते स्पा सेंटर उघडणारच नाही. म्हणजे याला जबाबदार कोण आहे याचा सुद्धा या ठिकाणी शासनाने विचार करावा आणि अशा जर या ठिकाणी मान्यता देत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे. त्यासोबतच आपल्याला माहीत आहे या ठिकाणी असणारे चक्री जुगार असेल, हुक्का पार्लर असेल, या ठिकाणी
स्पा सेंटर असेल, असे हे घाणेरडे प्रकार चालू आहे. याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने या ठिकाणी कारवाई करावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करते. आणि या ठिकाणी हे जे काही क्रिकेटचे बेटिंगचे जे काही ऑनलाईन जुगार होत आहे त्याच्यामध्ये तर काही काही मोठ्या जे काही अधिकार व्यावसायिक होते त्यांच्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे. हे प्रकार सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून शासनाने या ठिकाणी लक्ष देणं आणि कारवाई करणं गरजेचं आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा गृह विभागाचा विषय ट्रॅफिकचा प्रश्न आहे. अमरावती शहरामध्ये शहर वाढत आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा वाढत आहे, परंतु ट्रॅफिकच्या याच्यावर त्या ठिकाणी असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष नाही आहे. त्यांचं लक्ष कुठे आहे? वसुलीसाठी. रस्त्यावर एका साईडला उभे राहतात, गाड्या पकडतात आणि शासनाची वसुली करायची आहे म्हणून वसुली करतात. म्हणून ट्रॅफिकवर सुद्धा शासनाने लक्ष देण्याची फार मोठी गरज आहे की वाहतूक नियंत्रण या ठिकाणी नियंत्रणात येईल अशा पद्धती हे करायला पाहिजे. दुसरा विषय आहे 2019 पासून मी या ठिकाणी आपल्या विधानसभामध्ये प्रश्न मांडला की अमरावती शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्यामुळे CCTV कॅमेऱ्याची गरज आहे. CCTV कॅमेऱ्याचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. म्हणून शासनाने हे CCTV कॅमेरे लावण्याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं आणि निधी उपलब्ध करून द्यावे असं त्या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच साहेब 2 मिनिटच तर नाही झाले, एकही विषय नाही मांडता आला. पुरवणी मागणी आहे, 4 मिनिटं तर बोलू द्या. बरेच लोक बोलणार आहे, बोला. त्यासोबतच चोरीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. म्हणून रात्री दिवसा चोऱ्या होतात आणि चांगल्या कॉलनीमध्ये हे चोऱ्या होतात तर मग पोलिसांना चोरी दिसत नाही का? म्हणजे याच्यावर सुद्धा जे पेट्रोलिंग आपण म्हणतो की पोलिसांचं पेट्रोलिंग असते, दिवसाही असते रात्री असते, मग हे पेट्रोलिंग होत असताना चोऱ्या कशा होतात याच्यावर सुद्धा नियंत्रण देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून या ठिकाणी मी शासनाला विनंती करते की आमच्या शहराचं जे काही वातावरण बिघडत चाललं आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी असणारे गुन्हेगारीचं प्रमाण कसं कमी करता येईल, त्यासोबत गुटखा ड्रग्सचं प्रमाण कसं कमी करता येईल आणि यासाठी या पोलीस आयुक्त यांना आपण सूचना करावं व अमरावती शहरामध्ये जे गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती करते. त्यासोबतच बाब क्रमांक 43 आणि 44 कृषी विभागावर बोलत असताना या ठिकाणी अमरावती विभागामध्ये जवळपास 31.50 लाख हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी होते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल अशा महत्त्वाचे पिके पेरली जातात. परंतु त्या ठिकाणी अमरावती विभागामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला सांगत असताना की आपल्याला माहीत आहे की पाऊस कमी जास्त प्रमाणात होत असतो. आज आपल्याला माहीत आहे की 15 मेला यावर्षी पाऊस आला, म्हणजे त्या ठिकाणी पावसा लवकर आल्यामुळे त्या ठिकाणी शेतीची मशागत करता आली नाही. म्हणून या ठिकाणी ज्या काही आता हवामान बदललं आहे म्हणून शासनाला माझी विनंती आहे, कृषी विभागाला विनंती आहे की या ठिकाणी ज्या काही आपण योजना आणतो आहे आणि त्या योजनेच्या मध्ये काही बदल करण्याची गरज आहे की आज आपण पेरणी केलेली आहे पण त्या ठिकाणी पेरणी केल्यानंतर आज पाऊस न आल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं जून जुलैमध्ये, म्हणून रोग आलेले आहे. म्हणून या ठिकाणी आपण त्याच्यावर लक्ष देणं, नवीन योजना आणणं काय गरज आहे. त्यासोबतच नानाजी देशमुख प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती विभागाने मराठवाडा भागातील काही आपण निवडक गावं घेतले होते. त्याच्यामध्ये रुंद सरीवरंबा पट्टा पेरपरणीसाठी अनुदान देणे अशा पद्धतीची योजना आणली होती. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला होता. त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पट्टा पेर पद्धतीने त्या ठिकाणी पेरणी केली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जास्त पाऊस आला, त्या पाण्याचा निचरा झाला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याचं संवर्धन सुद्धा झालं. कमी पाऊस आल्यामुळे सुद्धा त्याच्या ठिकाणी त्या पिकाला फायदा झाला, म्हणून त्या ठिकाणी पीक चांगलं निघालं. परंतु आता शासनाने ती योजना बंद केलेली आहे. म्हणून मला या कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी हे नवीन पट्टापेर पद्धतीने पेरणी करण्यासाठी अनुदान योजना राबवणे आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी आपण ही योजना अतिवृष्टीदायक नुकसान कमी होणार म्हणून या ठिकाणी योजना आणणं आपलं गरजेचं आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं कपाशीचं आहे. कपाशीमध्ये STBT कपाशी ही आमच्या विभागामध्ये विदर्भामध्ये जास्त प्रमाणात लागली होती, परंतु त्याच्यावर शासनाने बंधन आणलं आहे. परंतु हे जर बियाणं पेरलं तर तणनाशक वापरलं तर त्या ठिकाणी बियाणाला त्या ठिकाणी येणाऱ्या रोपाला काही त्याची हे होत नाही, म्हणजे तणनाशकाचा परिणाम होत नाही, पीक चांगलं होते. म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची की STBT हे कपाशी लागवड देण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी. लोक शेतकरी चोरून त्या ठिकाणी आणतात आणि लावतात, म्हणून त्या ठिकाणी आपण मान्यता द्यावी आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं मला शासनाला विनंती करायची आहे कपाशी लागवडसाठी मल्चिंगवर लागवडीसाठी आपण अनुदान द्यावं, जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्याला कापसाचं जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल आणि शेतकऱ्यांच्या पिकाला
सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिकाला सुद्धा जास्तीत जास्त भाव देण्यासाठी आपण प्रयत्न करावे. त्यासोबतच साठवणूक गृह आपण फळपिकासाठी साठवणूक गृह देतो, तसंच त्या पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचं सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, या ठिकाणी शेतीच्या छोटे छोटे साठवणूक गृह जर आपण दिले तर निश्चितच शेतकऱ्याला भाव सुद्धा मिळेल, त्याचं पीक ठेवण्यासाठी सुद्धा त्याला मदत होईल. म्हणून ही सुद्धा योजना आपण या ठिकाणी शासनाने आणावी. त्यासोबतच या ठिकाणी आमच्या विभागातील जे काही उत्पादन होते त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण या ठिकाणी आणावे, असे या ठिकाणी दोनच मुद्दे राहिले. या ठिकाणी विनंती करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंपणाचा विषय. मागे आमच्या अमरावती शहरामध्ये कृषी मंत्री महोदय आले असताना की जंगलातले जे काही वन्य प्राणी आहेत त्यांचं संरक्षण होत नाही आणि हे पिकं पेरल्यानंतर त्या ठिकाणी वन्यजीव प्राणी त्या शेतात येताना पूर्ण पीक त्या ठिकाणी नाशवंत करतात. म्हणून या ठिकाणी शासनाला विनंती आहे की जे जंगलाच्या भागाचे राहणारे शेतकरी आहे त्यांना आपण कुंपणाची व्यवस्था करण्यासाठी एक आराखडा तयार करावा, जेणेकरून ह्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी संरक्षणासाठी कुंपणाची आपण त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्याला मान्यता द्यावी, अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. चला, सन्माननीय सदस्य श्री कैलास पाटील. कैलास पाटील नाही आहे. महेश सावंत. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज गृह विभागाच्या पुरवणी मागण्याकरता मी सभागृहाचं लक्ष वेधित आहे. बाब क्रमांक 14, पान क्रमांक 11. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात माहीम विभागामध्ये माहीम दर्गा आहे. या माहीम दर्गाच्या पाठी मोठा समुद्र किनारा आहे. या ठिकाणी रोज अंमली पदार्थाचा मोठा व्यवसाय होते. त्याचप्रमाणे गर्दुल्ले यांचा सुळसुळ आहे. तसेच गुंड प्रवृत्तीचे समाज संकट तिथे स्थानिक गुन्हेगारांचा अड्डा बनलेला आहे. त्या ठिकाणी मागील 2 विधानसभेमध्ये मी मागणी केली होती की तिथे चौकी, आणि ही चौकी तिथे सँक्शन झालेली आहे, परंतु आजपर्यंत निधीच्या अभावी तिथे चौकी पोलिसांची एक बीट होत नाही. तर कृपया या माध्यमातून आपण आपल्या माध्यमातून लवकरात लवकर तिथे चौकी उभारावी अशी विनंती करतोय. त्याचप्रमाणे माझ्या विभागामध्ये माहीम आणि दादर पोलीस ठाण्याचं वसाहत आहे. जसा बीडीडीचा डिला रोड किंवा वळली या ठिकाणी पोलिसांना मोफत घराची योजना केली आहे, त्याचप्रमाणे तिथे सुद्धा मोफत योजनाची सोय करावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करीत आहे. तसेच PWDच्या माध्यमातून या पोलीस वसाहतींचा रिपेअरिंगचा असते, परंतु निधी अभावी तिकडचा काही भाग नादुरुस्त अवस्थेत आहे. तर कृपया आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून ते निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी आपणास विनंती करीत आहे. दुसरा, ऑनलाईन लॉटरी पद्धतीचा जुगार चालू, या संदर्भात मी स्वतः ऑनलाईन लॉटरी संदर्भात तक्रार केली असून सुद्धा त्यावरती कुठलीच उपाययोजना होत नाही. जीएसटीचा भरपूर त्यामध्ये अफरातफर होत आहे अध्यक्ष महाराज. तसेच शिवाजी पार्क अतिशय गजबजलेला असलेला पोलीस स्टेशन आहे. या ठिकाणची जे पोलीस स्टेशनची दुरवस्था आहे ते मागील सभागृहात सुद्धा मी मांडली होती की अतिशय जागा अपुरी आहे आणि या जागेमध्ये त्या ठिकाणी रोज वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे येत असतात, कारण गर्दीचा ठिकाण असल्यामुळे त्यासाठी एक स्वतंत्र असं शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला